श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोनाई फाउंडेशन व स्वयं शिक्षा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडणाऱ्या संघास तब्बल 5,01,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे। सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली। परंपरा ह्या वृद्धिगत झाल्या पाहिजे, त्यामुळे आम्ही सोनाई फाउंडेशन आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनच्या वतीने भंडारी ग्राउंड जुळे सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर शहरातील सर्व दहीहंडी प्रेमी जनतेसाठी दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते 8च्या दरम्यान दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सदरील दहीहंडी कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व लोकप्रतिनिधी येणार आहेत, तसेच स्थानिक आमदार व शहरातील आमदारही हजेरी लावणार आहेत। या कार्यक्रमात साधारणपणे 10 ते 15,000 लोकांची उपस्थिती राहणार आहे। मुंबईवरून 4-5 संघ येणार आहेत, तसेच सोलापुरातील 3-4 संघ त्या दहीहंडी उपक्रमात सहभागी होतील। ही दहीहंडी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे साजरी होणार आहे। युवराज भैया राठोड यांचं पूर्ण संयोजन आहे। तरी या निमित्ताने मी शहरातील व जिल्ह्यातील जनतेला तसेच दक्षिणमधील विशेष करून ग्रामीण जनतेला आव्हान करतो की आपण कृपया या दहीहंडी उत्सवास उपस्थिती लावून उपकृत करावे व हिंदू रूढी व परंपरा वृद्धिगत कराव्या, हीच मी प्रार्थना करतो। धन्यवाद। बक्षिसाचं स्वरूप आणि थरांचं स्वरूप कसं आहे त्याप्रमाणे? बक्षिसाचं स्वरूप हे आपल्याला हातामध्ये ज्या पॅम्पलेट दिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व लिहिलेलं आहे। 9 थरांच्या पुढे 5 लाख रुपये 5,01,000 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली जे काय 8-9 थर लावले त्या 1,50,000 25,000 हे बक्षिसं त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत। अंदाजे किती संघाचा सहभाग होणार आहे? साधारणपणे 12-13 संघाचा सहभाग होणार आहे। सर्व संघाचा आम्ही येणे जाण्याचा खर्च आणि जेवणाचा खर्च तसेच राहण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे। विशेष करून 4 महिलांचा संघ यामध्ये सहभाग घेणार आहे। आणि सोलापुरातील किती संघ असेल? सोलापुरातील 4 संघ आहेत। त्या संघातल्या सामाय केलेलं आहे। पथकांचं आणि क्राऊडचं जनतेचा विमा उतरवलेला आहे आणि प्रत्येक यांना संरक्षण मिळेल असंच केलेलं आहे।